आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरीनो. आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचा अध्यात्म तुला सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात चूक. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरीनो. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, तुमच्यामुळे जर तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता घरात जळत असते पोरी. जिवंतपणी बाप रोज मरत असतो पोरी, आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पोरी. शरीरानं मरण येत नाही म्हणून बाप जिवंत आहे, पण मनानं ग तुझा बाप रोज कणाकणानं मरत असतो. आणि त्या बापाच्या चितेला पोरी आपण अग्नी देत असतो बघ पोरी, आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून सांगतोय कार्ट्यानं, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय. जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय. आणि हे मरण फक्त आपल्या आई बापाला देऊ नका पोरानो. काय चुकीचं सांगतोय रे नालायकानो मी तुम्हाला. कुठला तुम्ही ट्रोल करायला मला. बघ पोरे, बघ पोरा, आज घरी जायचं आणि एक काम करायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस ना, आई किती वेदना होतो त्यांना, आता तू तुझ्या माहेरी का जात नाहीस का आई. हे बघ, आता आईला प्रश्न विचारायचा नाही, पळत पळत हे जसं परिवर्तन संपल पळत पळत जायचं बघ. पळत पळत जायचं आणि आपला बाप कुठं आहे बापाला पहिल्यांदा शोधून काढायचं. 5 मिनिटात व्याख्यान संपवतो, ऐक र. पळत पळत जायचं ना आपल्या बापाला शोधून काढायचं. कारण बाप फक्त तुमच्या विचारामध्ये फिरत असतो बघ. पोरगीचं कसं होणार, पोराचं कसं होणार, याचं कसं होणार. पोरग इंजिनिअरिंगला आहे, पोरगी याला आहे. पोरगीला मोबाईल घ्यायचा आहे, पोराची फी भरायची आहे. फक्त तुमच्या विचारामध्ये येड्यासारखा फिरणारा तो बाप ज्या वेळेला पोरी तुझ्या समोर येईल त्या वेळेला एकच काम करायचं पोरीनो, पळत पळत जायचं आणि कशाचाही विचार न करता आपल्या बापाला आज कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि तुझा बाप आणि तुझा बाप आणि तुझा बाप हंबरून रडत बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला म्हटलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी. शाळेमध्ये कोण काय बोललं का, शाळेमध्ये कोण काय बोललं का, आई काय बोलली का, मैत्रिणी काय बोलल्या का, काय पाहिजे का तुला, काय झालं पोरी. आजपर्यंत अशी हंबरून मला मिठी मारून कधीच रडली नाहीस, काय झालं. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं पप्पा, मला बाई काय नाही बोलली, आई काय नाही बोलली, माझ्या मैत्रिणी काय नाही बोलल्या पप्पा, मला काय नको सुद्धा पप्पा. पप्पा मी 1.5-2 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा मी 1.5-2 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मी मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई रागवली तर अंगणात येऊन उभी राहत होती, जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होती पप्पा. आणि आईची तक्रार करत होती, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, मला अंगा खांद्यावर खेळवत होता पप्पा. माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर मी बसत होती, माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणामध्ये मी फिरवत होती पप्पा. पप्पा 1.5-2 वर्षाची होती, अनेक वेळेला शिशू तुमच्या अंगावर केली. तुम्ही हसायचं, माझी लक्ष्मी म्हणायचा मला पप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता, रोज मी तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. आता मी मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते पप्पा. मी आता मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पप्पा पण आज गेले होते, माझ्या राजाची जयंती होते, राजाच्या जयंतीनिमित्त एक परिवर्तन, एक व्याख्यान ऐकायला गेलेली होती बाप समजावून घेताना. आणि पप्पा व्याख्यान कसलं पप्पा, बदल झाला माझ्यामध्ये पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारायला लागले पप्पा, म्हणून मिठी मारायला लागले. हे पोरी पळत पळत जा आणि आपल्या बापाला मिठी मार, कारण त्याला
तुम्हाला सांगतो बघ, हे बघ, बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोरीला विचार, ज्याचा बाप त्यांना लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधी तर जा ग, मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करायला जातीस ना, कधी तर जा, एखाद्या जा अनाथाश्रम मध्ये आणि 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन, 8-9 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय र? हातातली थाळी ते फेकून देत बघ, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावर खेळवलं नाही, मला आईची मिठी माहिती नाही, मला बापाचा स्पर्श माहिती नाही. माझ्या जखमेवर का मीठ सोडताय? मला का विचारताय माझ्या आई बापाचे नाव? पोरी, 2 दिवसाचा होतो तेव्हा यांना सापडलो, इथं वाढवलंय मला, माझे आई बाप मला माहिती नाहीत. पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी तुमचा हात धरून, सणासुदी दिवशी तुमचा हात धरून कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान, पोरीनो, सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभाय. पोरीनो, तुमचा बाप उभाय. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभाय. कितीही गरीब बाप असू दे बघ, पैसे साठवून बिचारा खिशात घेऊन आलेला असतो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास, बापाकडे पैसे जरी नसलं तरी तो बाप म्हणतो, दीदी दाद्या आवडलाय का रे शर्ट? दीदी दाद्या आवडलाय काय रे शर्ट? घे, पैशाचं मी बघतो. पोरीनो, ती महागडी वस्तू, तो महागडा शर्ट, ती महागडी कपडे तुमची होतात, कारण तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. सणासुदीला ती कपडे घालून जेव्हा तुम्ही मिरवत असता, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं कपडे घेतले, माझ्या बापानं बूट घेतला, तेव्हा बिना बापाचं पोरग गे बाई, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असत, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. डोळं भरून ते बिना बापाचं पोरग तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत, पळत पळत घराकडे जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडताना हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत, आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे आणि मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. पोरगा हळूच आपल्या आईला म्हणतो, आय, आपला आबा मला लवकर सोडून काग गेलं? आणि याचं उत्तर मात्र त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू, आणि यास म्हणतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. पोरानो, जास्त वेळ तुमचा घेत नाही बघ. बापाला कधी बघायचं? इथं येऊन आता बाप बसलाय ना, हा, या बापाला बघू नका पोरानो, कार्ट्यानो, नालायकानो, या बापाला बघू नका. हे बापाचं फसवं रूप आहे बघ. कितीही गरीब बाप असू दे किंवा कितीही श्रीमंत बाप असू दे बघ, हे बापाचं फसवं रूप आहे. पोरीनं, बापाचं जर खरं रूप बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं बाप झोपलाय तिथं जायचं, आणि त्या अंधारात बापाला बघायचं. बापाच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो घ्या की हो 2 कपडे. गप ग, पोरगीचं शिक्षण आहे, महिन्याला पैसे लागते तिला, पोराचं शिक्षण आहे. शेवटी तुझी आई जाते गण बापासाठी 4 कपडे घेऊन येते, तेव्हा तो बिचारा घालतो. हे पोरी, हे बघ, अशा बापाच्या खांद्याला खांदा लावून तू तयार झालास, आणि त्याच बापाला जर तू मान खाली घालायला लावलास पोरा, तू जर व्यसन करून फिरायला लागलास पोरा, कसं जगायचं त्या बापानं? पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तेने लोके झेंडा. बघ पोरा, हे पोरी, जास्त वेळ घेत नाही बघ,
झालं बघ, इकडे बघ, तुला सांगतो बघ, 6 महिन्याचं मांजर जरी घरात पाळलं ना पोरी, तर त्या मांजराला एवढा लळा लागतो बघ. गावच्या वेशीवर सोडलं तर परत तेच घरात, त्याच घरात येतं. हा तर तुझा बाप आहे, 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. पोरींचं स्वातंत्र्य खेचून घेत नाही रे मी, पोरींच्या स्वातंत्र्यावर घाला करत नाही, कुठली अंधश्रद्धा पसरवत नाही मी, कुठली अंधश्रद्धा पसरवत नाही, कुणाला हिप्नोटाईज करत नाही, आणि कुठला धर्म समजावून सांगायला इथं आलो नाही. बाप आई आणि आम्ही आमचं राष्ट्र महामानव सांगायला लागलोय जीव तोडून. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय पोरी. 1 मिनिट ऐक, पटलं तर घे, नाहीतर तुला वागायचं तसं वाग. मग हे बघ, 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. आणि ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पाय मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी, आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रड, आईच्या डोळ्यात पाणी आलं तर आईला वरडतो, गपगा, रडायचं नाही बघ. आता रोज रोज आपल्या पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ, रडायचं नाही. आणि बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं जातो ग आंघोळीला, आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तो बिचारा रडून घेतो ग, हंबरडा फोडतो. बाहेर आल्यावर तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल? साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी, साबण नाही गेला, तुझ्या आठवणीमध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडला ग पोरी. पोरी, तुझी लग्न पत्रिका छापून येते बघ, सगळ्या वेदना दाबून धरलेल्या असतात बघ. आणि तुझी लग्न पत्रिका छापून आल्यानंतर तू खरेदीच्या नादात असतेस बघ, हे घ्यायचं ते घ्यायचं, नवऱ्याला कपडे अशी पाहिजेत आणि मला शालू असा पाहिजे. आणि तुझा बाप ग ती लग्न पत्रिका सगळ्यांना ग हसत हसत द्यायला पुढं असतो, सगळ्या वेदना आतमध्ये दाबलेल्या असतात. आणि तुझा बाप म्हणत असतो, यायचं ना, यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, सगळे यायचं, सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी यायचं. लग्न पत्रिका हसत हसत देतो, जसा पाठमोरा होतो ग, हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण बापाला कळतं लग्न पत्रिके वरची तारीख त्याला सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार आहे. 12:30चा तांदूळ असतं बघ पोरी, 12:30चं तांदूळ असतं बघ पोरी. नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस बघ, नटून थटून लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी असतेस बघ. 12:30चं तांदूळ असतं, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात बघ, वाजंत्री जोर जोरात वाजवत असतात, मंगलाष्टका संपलेले असतात, जिकडं तिकडं आनंदाला उधाण आलेलं असतं. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो, तू आशीर्वाद घेत असतेस. भेट वस्तू प्रत्येक जण देत असतो, तू भेट वस्तू घेत असतेस. प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख नवऱ्याला करून देत असतेस. आणि त्याच लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात, आणि तिथं मात्र तुझा बाप सगळ्या वेदना दाबून लग्न मंडपामध्ये फिरत असतो, सगळ्याला जेवू घालत असतो. जेवा जेवा, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, पोट भरून जेवा. हे जेवणवाल्या ज्यादा किती पण ताट होऊ द्यात, माग हटायचं नाही बघ. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ पोरी. पोरी हे बघ, लहान पोरांना सांगत असतो, ताटात कोणी काय ठेवू नका रे, 2-2 लाडू घरला घेऊन जावा, आपल्या दीदीचं लग्न आहे, आपल्या दीदीचं लग्न आहे. पोरी ना, तुझा बाप हसत हसत तिथं फिरत असतो. बघता 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 3 वाजतात, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस ना पोरी, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ. एवढ्या जोरात हंबरडा फोडते, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते, आणि तुझी आई तुला म्हणते, पोरी 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी, 20 वर्ष तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी. आणि आता परक्यासारखं आम्ही इथं उभं राहायचं ना, आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, आज घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी. पोरी, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी माझ्यावर भांडण करून गेलाय, आणि भांडण करून गेला की बाहेर काही खात नाही बघ, उपाशी राहताय बिचार, त्याला बोलव ग, काही तर खायला घालू. आज कोणाला सांगू मला स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला सांगू,
आज कोणाला सांगू तुझ्या भावाचा अभ्यास घे आज कोणाला ग सांगू दीदी जरा माझं डोकं दाबके माझ्या मागे मम्मी मम्मी करत पळणार माझं लेकरू मला आज दिसायचं नाही की काय तुझी आई तुझ्या गळ्यात पडून हंबरडा फोडत असते आणि इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला विचारतो दीदी परत कधी येणार आणि मग मात्र तुझा बांध तुटतो पोरा तांदूळ पडेपर्यंत मला बाप कळाला नाही आणि लग्न मंडप सोडताना मला माझा बाप कळाला पोरा आणि आता वेळ निघून गेले रे पोरा आता वेळ निघून गेले रे पोरा तू बापाला त्रास देऊ नको तू बापाला त्रास देऊ नको तुझी आई रडते तुझी मावशी रडते तुझे पाहुणं पाय रडतात लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात तुझी आजी रडते सगळे सगळे रडतात आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत येतो वाघ पळत पळत येतो सगळ्यांना रडतो का रडताय रे का रडताय माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे का रडताय तिला हसत हसत पाठवा तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते लग्न मंडपापर्यंत घेऊन येतो बघ हे लग्न मंडपातून बाहेर घेऊन येतो गाडीपर्यंत घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तो दोघांना गाडीमध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा पोरी जा 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 रडायचं नाही जा तुझी गाडी निघून जाते तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पोरी चूक ए पोरी तुझा बाप रडला पण तो फक्त तुला दिसला नाही कधी रडला तेवढं सांगतो कारण तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे पुढचा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही आणि तू कधी बघितला नाहीस म्हणून आज ही पळत आलीस की आईकडे जातेस बापाकडे जात नाहीस ऐक तुझा बाप कधी रडला तेवढं सांगतो जसा लग्न मंडप मोकळा झाला पोरी तुझा बाप त्या लग्न मंडपात परत येतो जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये परत येतो लग्न मंडपवाल्याला बोलवतो इकडे ये रे बाबा तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील आजच घे हे जेवणवाल्या किती जादा ताट झाली हे तुझं पैसे घे किती घ्यायचं ती घे माझ्या पोरगीचं लग्न होतं बाबा जेवण लई झाक बनवलं होतंस बोट चाटत लोक गेली की लाडू घेऊन पोरं पळत ते आनंद आहे बाबा बाबा बसतो वाल्या तुझं किती पैसे काय झाक कपडे होते र माझं लेकरू एवढं सुंदर कधीच दिसलं नव्हतं र बाबा वाजंत्री वाल्या ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसे आणि र बाबा 1000 जादा देतोय की र तुला लय भारी वाजवलंस माझी पोरगी जाताना पोरी रो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो पुरी भिक्कारी होतो जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरूण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे तुझी जुनी ओढणी काढतो त्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो त्या ओढणीचा मुख घेतो आणि पोरी ती ओढणी रात्रभर उशाला घेऊन झोपत लहान लेकरासारखा जो हंबरडा फोडतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी